महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा, इथे सर्व जाती धर्म विचारधारा राजकारण सगळ्यांचं अगदी गुण्यागोविंदानं वास्तव्य। पण गेल्या काही काळात या पुरोगामी महाराष्ट्र राज्यात हिंदू राष्ट्राचे पडघम वाजायला लागलेत असं म्हणायचं का? एवढा प्रश्न विचारण्या एवढी कडवी वक्तव्य समोर येत आहेत। ही वक्तव्य करणारे धार्मिक संघटनांचे पदाधिकारी आजवर होते। निवडणुकीच्या काळात राजकारण्यांची जीभ या वाटेवर थोडीशी वळायची, पण आज हा विषय चर्चेला येण्याचं कारण म्हणजे सत्तेतले 3 आमदार एकाच वेळी कडव्या हिंदुत्वाचा पाठपुरावा करणारी वक्तव्य करतायत। भाजप आमदार नितेश राणे, भाजपचे आमदार महेश लांडगे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी केलेली वक्तव्य ही अवाक करणारी आहेत। आम्हाला मुस्लिम समाजाचं एकही मत मिळालं नाही तरी चालेल, पण आता हा पण वेगळा सांगायला नको, कारण ही वक्तव्य आपण ऐकणार आहोत। तर अशा आशयाची वक्तव्य काही ठिकाणी अर्वाच्य भाषेत तर काही ठिकाणी शब्दखेळ करत या आमदारांनी केलेत। हे काय म्हणायचं? या सत्ताधारी आमदारांना अशा वक्तव्यांसाठी सत्ताधीशांचा आशीर्वाद आहे का? मुस्लिम समाजाची मतं घेऊन निवडून आलेल्या या आमदारांना त्याच समाजाबद्दल असं बोलताना काहीच वाटू नये, हे काय आहे? महाराष्ट्रातल्या हिंदू राष्ट्राचे हे पडघम आहेत का आणि या आमदारांना रोखणार आहे की नाही कुणी? हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय। उर्दू चालणार नाही, ते उर्दू बंद करा। आणि या संदर्भातल्या चर्चेत सहभागी होत आहेत भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार आपल्या सोबत आहेत, मुस्लिम धर्माचे अभ्यासक पैगंबर शेख आपल्या सोबत आहेत आणि विश्व हिंदू परिषदेचे कुंदन पाटील आपल्या सोबत आहेत। आपण चर्चेकडे वळण्यापूर्वी ही 3 वक्तव्य काय आहेत त्या आमदारांची ती ऐकूया। मला या मतदानच नको, मला मतदानच नको। अरे जो वाईट नजर टाकतो माझ्या माता भगिनींवर त्याचा मतदानच नको। ते इराणचा राष्ट्राध्यक्ष मेलाय आणि भारतात ओरडायला लागले ते जसं काही। अरे या इथं राहायचं, भारतात राहायचं आणि सुतात त्यांचं पाळायचं, म्हणून म्हणतो DNA चेक करा यांचे। हे हायब्रिड आहेत। रमजानच्या महिन्यामध्ये जर त्याला ईदगाह मैदानावर तो खिशात जर झेंडा घालून आणला असा दुसऱ्या देशाचा, पण आजपर्यंत मला आठवत नाही की ईद मध्ये कुणी तिरंगा झेंडा फडकवला, कुणी शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये तर कुणी बोललंय। एक तर ते उर्दू भाषेत बोलतात। आता काही काही लोकांचं मला आश्चर्य वाटतं, वाईट वाटतं की उठून सुटून ते राजकारण करत बसतात। कसं राजकारण करतात? हिंदी इथं चालणार नाही, हिंदी अमुक चालणार नाही। अरे तू पहिली बोल ना, ती उर्दू चालणार नाही, ती उर्दू बंद करा, उर्दूवर बोल। एकाही शाळेत उर्दू आम्ही शिकून देणार नाही, पण उर्दूवर कधी बोलणार नाही। इतनी हिम्मत कोई इस्लामिक देश में, इस्लामिक राष्ट्र में कोई नहीं कर सकता जो इस हिंदू राष्ट्र में बैठ के किया जाता है। 15 मिनट बोलते हैं पुलिस हटाओ और देखो क्या होता है। हमारा जवाब वहीं पे आना चाहिए था, अरे 15 मिनट तो बहुत ज्यादा है, सिर्फ 5 मिनट पुलिस हटा के देखो, तुमको तुम्हारे पाकिस्तान के बैठे हुए अब्बा के पास नहीं भेज दिया तो खुद को हिंदू नहीं बोलेंगे। ही वक्तव्य आपण ऐकलेत। मी सुरुवातीला शिवराय कुलकर्णींकडे जाईन। शिवराय कुलकर्णी, काय आहे? 2 तर तुमच्या पक्षाचे आमदार आहेत, एक सत्तेतले तुमच्या सहकारी पक्षाचे आमदार आहेत। ही काय वक्तव्य? तुम्ही सत्ताधारी म्हणून पाठिंबा देताय अशा वक्तव्यांना? नम्रताची एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हिंदुत्व किंवा हिंदू विचारधारा किंवा हिंदू जीवन पद्धती जी आहे ही मुळात प्रतिक्रियावादी नाही आहे। आपण कोणाच्या तरी प्रतिक्रियेवर हिंदुत्व जपतो किंवा हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व म्हणणारे लोक आम्ही आहोत। सगळ्यात मुळात एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की भारतामध्ये जे अनुनय करून गठ्ठा जे राजकारण झालं, या राजकारणापायी यांचे लाड पुरवता यांचं मातीशी इमान राहिलंय की नाही हे सुद्धा तपासलं जात नाही। आज यांच्या मतांवर पोळी शेकणारी महाराष्ट्रातली महाविकास आघाडी असो की स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणणारा किंवा जो सेक्युलर पंपू आपण म्हणतो या देशाचा, तो सेक्युलर पंपू असो, हे सगळे लोक अशा विषयाचा खतपाणी घालतात। तिकडे साता समुद्रापलीकडे खोमेनी मारला गेला, आपल्या देशाची भूमिका काय आहे, आपल्या देशाचा त्याच्याशी काय संबंध आहे? केवळ तो इस्लाम मुसलमान होता आणि आम्ही मुसलमान होतो म्हणून इथे उच्चार करायचा का? खोमेनीला इथं हिरो करायचा का? ज्या खोमेनींनी आयुष्यभर जिहाद
लोकशाही नाकारली, हुकुमशाही केली, जिहाद केला, आतंकवादाला खतपाणी घातलं. सद्दाम हुसेनचा काळ तुम्हाला आठवत असेल, या भारतामध्ये अनेक गल्ल्यांमध्ये मोहल्ल्यांमध्ये सद्दाम हुसेनला हिरो करून ठेवलेलं होतं. तर ही मानसिकता जी आहे, ही मानसिकता हळूहळू राष्ट्रद्रोहाकडे जाणारी मानसिकता आहे. आणि म्हणून या मानसिकतेला खतपाणी घालता कामा नये. खोमेनीसाठी भारतामध्ये हयतोससाठी का चालू आहे? काय काय संबंध आहे इस्रायल, अमेरिका? हो ठीक आहे, तुम्ही तुमचे मतं जर मांडायचे असतील लोकशाहीमध्ये तुम्ही मांडा, चांगल्या पद्धतीने व्यक्त व्हा, जागतिक राजकारणावर तुम्ही बोला, आंतरराष्ट्रीय राजकारणावर बोला, आपली मतं मांडा. पण ही मतं न मांडता केवळ असं आहे की खोमेनीच्या विरोधात युद्ध सुरू आहे म्हणून संजय राऊत ते सकाळपासून उठतात आणि सकाळपासून सगळ्यांना आव्हानं देत सुटतात. अरे यांचे लाड करता करता आणि तुमच्या गठ्ठा मतांसाठी देशाचं काय होणार याचा विचार करता की नाही कधी? आणि म्हणून त्यातून अशी प्रतिक्रिया जन्माला येते. हे जे सगळे प्रकरण सुरू आहे, आता तुम्ही हेडलाईन्स मध्ये सांगितलं की कोणीतरी औरंगजेबाच्या समाधीवर गेला, कबरीवर गेला, माफ करा, समाधी इतका पवित्र शब्द त्याला लागू शकत नाही, औरंगजेबाच्या कबरीवर गेला आणि औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन त्या ठिकाणी औरंगजेब अतिशय पवित्र राजे होते हे तो सांगितला. हे मुद्दाम करणं नाही का? हे खिजवणं नाही का? हे खिजवणं आहे. शिवराय कुलकर्णी हे जेव्हा माझ्या खिजवलं प्रश्नाचं जातं, उत्तर दिलंच हे जेव्हा नाहीये. खिजवलं जातं, जरी ही प्रतिक्रिया असली तरी भाजप याला ह्याचं समर्थन करेल का? नाही, मला तुम्ही सांगा, ही प्रतिक्रिया समाजामधून येणारी जनतेची प्रतिक्रिया आहे. आज हे जे नेते आहेत, हे नेते लोकमान्य नेते आहेत, लोकांमधली रिॲक्शन आहे. लोकांना देखील वाटतं की होऊ नये. कशाचा खोमेनीसाठी भारतामध्ये येतो व्हावा, का लाठीचार्ज भारतामध्ये व्हावा, काश्मीर मधली जनता का रस्त्यावर यावी? पण मला मुस्लिम समाजाची मतं नको असं नेते म्हणतायत तुमचे. मला मुस्लिम समाजाची मतं नको असे म्हणतायत आणि त्याच मुस्लिम समाजाची अनेक मतं घेऊन असते निवडून तिथे आलेले आहेत. याचं काय? असं आहे, मुस्लिम समाजाची त्यांना मतं मिळाली की नाही हे मला माहित नाही. मुस्लिम समाजाची मतं नको एखादा उमेदवार म्हणू शकतो, एखादा कार्यकर्ता म्हणू शकतो. त्याला काय? तर या पद्धतीने खोमेनी जर तुम्ही नाचवणार असाल, तुम्ही जर का सद्दाम हुसेन नाचवणार असाल, पाकिस्तान जिंकल्यानंतर तुम्ही भारतामध्ये फटाके फोडणार असाल, भारत हरल्याचा विजय उत्सव तुम्ही साजरा करणार असाल, तर त्यांची मतं हवं कशाला? ठीक आहे, मुद्दा लक्षात आला. मी त्या गोष्टीचं बिलकुल त्यांची त्या संदर्भातली जी प्रतिक्रिया आहे ती योग्य आहे. पण जे मुस्लिम याही वेळी देशाच्या बाजूने उभे असतील त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि त्यांना आम्ही तेवढेच देशभक्त मानतो, त्यांना देखील आम्ही एका अर्थाने हिंदूच मानतो. तुमचा मुद्दा लक्षात आला. हनुमंत पवार, ऍक्शनला आलेली रिॲक्शन असं समर्थन केलंय भाजपने. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर साधारण मतदानाच्या 1-1.5 महिना अगोदर केंद्र सरकारने नरेंद्र मोदी साहेबांनी सौगातीये मोदी अशी एक योजना चालू केली होती आणि ती योजना रमजानचा महिना लक्षात घेऊन मुस्लिम बांधवासाठी केंद्र सरकारने केलेली होती. भाजपावाल्यांनी अनेक मुस्लिम मोहल्ल्यामध्ये बॅनर लावून सौगातीये मोदी म्हणून काहीतरी वस्तू मुस्लिमांना वाटल्या होत्या. कदाचित हे राणे आणि ते कोण भोसरीचे आमदार आहेत आणि ते जगताप ह्या सगळ्या लोकांना ते माहीत नसावं. मोदीजींना त्यांनी करेक्ट करावं, दुरुस्त करावं, मोदीजींचं प्रबोधन करावं जर मुस्लिमांची मतं नको असतील तर. हा एक भाग. दुसरा भाग, या संबंध राष्ट्राला एका धर्माचं राष्ट्र घोषित करायचं आणि बाकीच्या धर्माच्या लोकांना आपल्या पायाखाली चेचायचं, ही भूमिका काही यांची नाही. यांची फक्त तोंड आहेत, हे फक्त स्पीकर आहेत, करणे भोंगे आहेत. हे ह्यांचे बोलविता धनी ह्यांची विचारसरणी आहे, जी विचारसरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपा प्रमाण मानते आणि मनुस्मृतीपासून ते चालत आलेली आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी आम्हाला सांगितलं ना, ख्रिस्त मोहम्मद मांग ब्राह्मणाशी धरावे पोटाशी बंधुपरी. याच्यामध्ये सगळेच आले. महात्मा फुल्यांना आम्ही खोटं ठरवणार आहोत का? हे जगताप, हे राणे आणि हे कोण लांडगे, हे लोक महात्मा फुले यांच्यापेक्षा मोठे आहेत का? किंवा अवघाची संसार सुखाचा करीनं आनंदे भरीनं तिन्ही लोका असं म्हणणाऱ्या ज्ञानेश्वरीपेक्षा आता हे तिघं आमच्या हिंदू धर्माचे मोठे झाले का? यादे यादे लहान थोर भलते जाती नर नर, सगळ्यांनी या, सगळ्यांचा आमचा धर्म आहे असं सांगणाऱ्या तुकोबांपेक्षा ही लोक मोठे आहेत का? ज्ञानोबा तुकोबा सोडून द्या किंवा महात्मा फुले सोडून द्या. ज्या भारतीय संविधानावर शपथ घेऊन ही मंडळी आमदार झालेली आहेत, शपथपत्र दिलेलं आहे, निवडणुका लढतात, लोकशाहीमध्ये हे उपस्थित आहेत, यांचे मुख्यमंत्री पंतप्रधान संविधानावर हात ठेवून शपथ घेतात. त्या संविधानानं सांगितलं ना, धर्म आपल्या घरामध्ये ठेवायचा, धर्म तुम्ही बाहेर आणायचा नाही, दुसऱ्या धर्माचा द्वेष करायचा नाही, अत्याचार करायचा नाही, दुसऱ्या धर्माला हिनवायचं नाही. हा माझ्या संविधानाचा आत्मा आहे ना, स्वातंत्र्य लढ्याचा आत्मा होता ना. पण हनुमंत पाटील, दुसरी बाजू सुद्धा याला आहेच की. म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं झालं तर आज काश्मीरमधलं हेडलाईन आहे आमच्याकडे त्याची, काश्मीरमध्ये खोमेनीची हत्या झाल्याच्या निषेधार्थ आंदोलन होतंय. कधी? ज्या वेळेला तिथे कर्फ्यू आहे. बरं, इथे
ऑपरेशन सिंदूर नंतर कुणीही समर्थनार्थ बाहेर येत नाही, पहलगाम नंतर कोणीही निषेधार्थ बाहेर येत नाही, पण कोण कुठे तिकडे हजारो किलोमीटरवर ते खोमेनी मारला गेला आणि काश्मीरमधली जनता तिथे लाठीमार खांद्यावर घेईपर्यंत घराबाहेर पडते. हा पण विरोधाभास आहेच की. अटल बिहारी वाजपेयींनी पॅलेस्टाईनची बाजू घेतली आणि इस्रायलला खडसावलं. ते परराष्ट्र मंत्री असताना जनता पक्षाच्या काळातलं दिल्लीतलं भाषण आजही भाजपवाल्यांना आणि महाराष्ट्राला दाखवायची गरज आहे. त्यामुळे त्या भाजपवाल्यांनी आता इस्रायलच्या विजयामध्ये पोस्ट टाकणं, इस्रायलच्या पंतप्रधानाला मिठ्या मारणं, इस्रायलच्या राष्ट्राध्यक्षाला मिठ्या मारणं आणि हे कोण खोमेनी आहेत त्यांच्यासाठी लोकांनी रस्त्यावर उतरणं, हे सगळे एकाच जातकोळीची माणसं आहेत. याचा आणि आमचा काँग्रेसचा काही संबंध नाही. काश्मीरमध्ये लोक सिंदूरच्या समर्थनात उतरली नाहीत, हे थोडं दुरुस्त करा. ज्यावेळेस सिंदूर ऑपरेशन झालं, ज्यावेळेस आपण पाकिस्तानला धडा शिकवला, त्यावेळेस या देशामधले हिंदू मुसलमान सगळे रस्त्यावर उतरले, समर्थन केलं. आमच्या मुस्लिम भगिनी सुद्धा त्या मोहिमेचं नेतृत्व करत असताना तुमच्या माध्यमांनी दाखवल्या. त्यामुळे हिंदू मुस्लिम तणाव निर्माण करायचा आणि बेरोजगारीच्या प्रश्नाकडे, शेतकरी आत्महत्याकडे, महिलांच्या अत्याचाराकडे दुर्लक्ष करायचं, हा एका मोठ्या प्लॅनचा भाग भाजपाचा आहे. म्हणून भाजपाचीच लोक इथं सतत हिंदू मुस्लिम राडा करत आहेत. बर, ठीक आहे. मी कुंदन पाटील यांच्याकडे जाते. कुंदन पाटील, जे विश्व हिंदू परिषद या सगळ्याकडे कसं बघते? समर्थन आहे का विश्व हिंदू परिषदेकडनं अशा वक्तव्यांचं? सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात पहिली पार्श्वभूमी समजून घेणं गरजेचं आहे. जे भारताचं संविधान आहे त्या संविधानामध्ये सार्वभौम राष्ट्र अशी जी काही घोषणा 1949 साली आपल्या भारताची झाली, त्या सार्वभौम राष्ट्राचा अर्थ काय आहे की या राष्ट्रामध्ये इतर शक्ती, बाह्य शक्ती कोणत्याही याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा हस्तक्षेप करणार नाही. माननीय गृहमंत्री भारत सरकार यांनी संसदेमध्ये आपल्या भाषणामध्ये सांगितलं की अनेक NGOंना 36,000 कोटी रुपये धर्मांतरणासाठी मुस्लिम राष्ट्रांमधून या भारतामध्ये येतात. हे काँग्रेसच्या काळात येत असताना काँग्रेसने याच्यावरती कोणतीही कारवाई केली नाही. आणि त्यानंतर या भारतामध्ये धर्मांतरण, लव्ह जिहाद, लँड जिहाद मोठ्या प्रमाणात वाढत गेला. आणि मग आता हिंदू समाजामधून आवाज उठतोय, तर या लोकांच्या पोटामध्ये का गोळा येतोय? तर सगळ्यात महत्त्वाचं, ज्या संविधानाचा हवाला देऊन यांचे नेते सगळ्या देशभर फिरतात, सगळ्या जगभर फिरतात, तर यांनी स्वतः पहिल्यांदा आपण त्या संविधानाचा अवलोकन करतो का, आपण अंगीकारतो का, हे सगळ्यात महत्त्वाचं पहिलं बघून घेतलं पाहिजे. आज 2-3 आमदार या विषयावरती बोलतायत. भविष्यामध्ये याची नांदी येणार आहे हे समजून घेण्यासारखं आहे की कारण आतापर्यंत काँग्रेसच्या राजवटीमध्ये सारा हिंदू स्वतःला हिंदू म्हणून घेण्यामध्ये दबला होता. त्याला भीती होती की सरकार आपल्यावरती कोणती तरी कठोर कारवाई करेल. त्याला आता थोडंसं अस्वस्थ वाटतंय की आपल्या विचाराचं सरकार या देशामध्ये आहे आणि गेले 60 वर्ष आपल्यावरती जो अत्याचार झाला, आपल्या ज्या माता भगिनी या लोकांनी पळवून नेल्या. आम्ही एक लव्ह जिहादमध्ये अडकलेल्या एखाद्या भगिनीला बघितल्यानंतर, तिच्याशी संवाद साधल्यानंतर आम्हाला डोळ्यामध्ये अश्रू येतात अशी परिस्थिती असते. ही परिस्थिती कोणी निर्माण केली? आणि जर आता हेच लोक, काही आमदार उघडपणे सांगतायत की त्यांनाही माहिती आहे की या लोकांनी आम्हाला मतदान केलेलं नाही आहे आणि ते उघडपणे जर म्हणत असतील तर ही कुठल्या, मला वाटत नाही की ही कुठल्या पक्षाची भूमिका आहे. जर महेश दादांनी याबाबतमध्ये आपली स्वतःची भूमिका त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे, तुम्ही ते परत ऑडिओ ऐका त्याचा, की मी परत आमदार नाही झालो तरी चालेल पण मला यांचं मतदान नको, ही म्हणण्याची वेळ का आलेली आहे. तर काँग्रेसनी हे समजून घेणं गरजेचं आहे की त्यांनी तुष्टीकरणाच्या राजकारणामध्ये कायम मुस्लिमांची मतं त्यांनी आपल्या बरोबर घेण्यासाठी वेगवेगळ्या योजना, वेगवेगळ्या घोषणा त्यांनी केलेल्या आहेत आणि मग आता हे स्पष्ट झालेलं आहे. विचारूया आपण काँग्रेसला. हनुमंत पवार, अगदी थोडक्यात मग मी पैगंबर शेख यांच्याकडे जाणार. विश्व हिंदू परिषदेच्या कुंदन पाटील यांना माझा प्रश्न आहे, ते भाजपाची बाजू का घेतात? भाजप आणि त्यांचं नातं काय? एक पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे की ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर आणि पक्षामध्ये आता जगताप आहेत, त्यांच्याच पक्षामध्ये तुमच्याच नेत्यांनी, भारतीय जनता पक्षाच्या, विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी ज्यांच्यावर आरोप केले देशद्रोहाचे, अशा मुस्लिम अनेक आमदारांना तुम्ही राष्ट्रवादीमध्ये ठेवलं आणि ते राष्ट्रवादी भाजपासोबत सत्तेत आहे. मग त्याच्यामध्ये नवाब मलिकांचं उदाहरण असेल किंवा भारतीय जनता पक्षाची जे हिंदूचं म्हणून तुम्ही बाजू घेताय, त्या भारतीय जनता पक्षानं नाशिकमध्ये असा माणूस आपल्या पक्षामध्ये घेतला ज्याचे सलीम कुत्ता सोबत संबंध होते. त्यावेळेस हे विश्व हिंदू परिषदवाले कुठे जाऊन बसले होते? ते का उत्तर देत नाहीत? आणि 3.5 लाखापेक्षा जास्त महिला आमच्या महाराष्ट्रामध्ये गायब झालेले आहेत. गृहमंत्री बोलायलाच तयार नाहीत. त्या सगळ्या त्यावर बोलायला काय येत नाही. त्यावेळेस माझ्या माता भगिनीचं प्रेम यांना दिसत नाही का? विचारूया थोडक्यात कुंदन पाटील, मग मी पैगंबर शेख यांच्याकडे जाईन. अगदी थोडक्यात. भाजपची भूमिका मांडेल. आमची भूमिका हिंदुत्वाची आहे. आम्ही कोणत्याही पक्षाचा अथवा याचा आम्ही मक्ता घेतलेला नाही. मी फक्त बाजू हीच मांडली की गेल्या 60 वर्षामध्ये या सार्वभौम राष्ट्राची जी काही यांनी
जोपासना करायला पाहिजे होती किंवा जे वातावरण सलोख्याचं ठेवायला पाहिजे होतं, यांनी मुस्लिम तुष्टीकरणाच्या राजकारणामध्ये वारंवार हिंदूंना प्रताडित केलं. आणि त्याची जर प्रतिक्रिया जर 60 वर्षानंतर आज कोणतरी ठामपणे स्टेजवरती उभारून म्हणतोय होय मी हिंदू आहे आणि मला हिंदूंच्याच मतावरती निवडून यायचं आहे, तर यात वावगं असायची काही गरज नाही. मला पवार साहेबांना म्हणणं आहे की तुम्ही हैदराबादमध्ये जाऊन त्या हैदराबादमध्ये मुस्लिम मौल्यातून निवडून येऊन दाखवावं, मग आम्ही तुमचं नेतृत्व मान्य करू. विचारूया आपण. पैगंबर शेख, आता विश्व हिंदू परिषदेचे म्हणतात की मी हिंदू आहे आणि मला हिंदूंच्या मतावरती निवडून यायचं, असं जर एखादा प्रतिनिधी म्हणत असेल तर त्यात वावगं काय? वैष्णवांचा धर्म विष्णुवय जग, भेदाभेद भ्रम अमंगळ. ऍक्च्युली यांना दुबईचा शेख चालतो पण भोसरीचा शेख चालत नाही. यांना रील बनवण्यासाठी रियाज अली चालतो मात्र अहिल्यानगर मधला रियाज चालत नाही. ही अशी यांची एकूण परिस्थिती आहे. वास्तवात सध्या कुठल्या निवडणुका नाहीयेत, त्याच्यामुळे अशी विधानं करणं ही खरंच पोकळ विधानं आहेत मुळातच. आणि जर महेश लांडगे यांना जर विधानच करायचे आहे की आम्हाला मुसलमानांची मतं वगैरे नको, तर त्यापेक्षा मला असं वाटतं की महेश लांडगे वगैरे यांच्यासारख्या लोकांनी आम्हाला ईव्हीएम वर निवडणूक नकोय अशा पद्धतीची सर्वात आधी जी आहे ती त्यांनी विधानं करणं खूप जास्त गरजेचं आहे. या देशामध्ये एक हिंदू मुस्लिम एकतेची परंपरा आहे. त्या एकतेच्या परंपरेला वारंवार तडा देण्याचं जे काम आहे ते काही धर्मांध मुस्लिम करतातच. आणि ते धर्मांध मुस्लिम करतात असं सांगून हे सत्तेवर आलेले लोक आहेत. आणि या सत्तेवर आलेल्या लोकांनी कायद्याचा वापर करून, प्रशासनाचा वापर करून या सगळ्या गोष्टी आटोक्यात आणतो असं सांगून आज ठिकठिकाणी जे आहेत ते सवंग यांच्या सभा होताना आपण पाहतोय की हिंदू धर्मियांना, ज्या धर्मियांची यांनी मतं घेतली, निदान त्या धर्मियांना तरी हे काय देतात हा माझा प्रश्न आहे. त्यांना रोजगार हे देत आहेत का? त्यांच्यासाठी महागाई जी आहे ते कमी करतायत का? तर नाही, अशातलाही काही भाग नाही. त्यांनाही कुठल्याही पद्धतीच्या सुखसुविधा नाहीत. त्यांनाही पूर्णपणे सबंध हिंदू समाजाला मूर्खात काढण्याची जी स्क्रिप्ट आहे ती वर्षा बंगल्यावरून आलेली आहे. आणि वर्षा बंगल्यावरून आलेली जी स्क्रिप्ट आहे, हे राणे आहेत, हे लांडगे आहेत आणि हे जे जगताप आहेत हे पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. एवढंच या ठिकाणी होत आहे, बाकी काही होत नाही. खेमेनी वगैरे यांच्या बाबतीत जे काही त्यांचा हत्या झाली, ते त्यांचं निधन झालं, त्याच्या बाबतीमध्ये निषेध या ठिकाणी नोंदवला गेला. त्याचे अनेक परिप्रेक्ष्य आहेत. ज्यावेळेस इराणमध्ये हिजाबच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू होतं, त्या ठिकाणी हिजाब जाळला गेला. त्या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा जर त्या गोष्टीचं समर्थन कोणी केलं असेल तर ते पुरोगामी गटामधून आमच्यासारख्या लोकांनी केलेलं आहे. खेमेनींचा निषेध त्या ठिकाणी केलेला आहे. त्या ठिकाणी साधारण 400-500 महिला त्या ठिकाणी मारल्या गेल्या. त्या गोष्टीचा देखील निषेध करून जो हिजाब त्या ठिकाणी जाळला गेला त्याचं समर्थन देखील उघडपणे इथल्या पुरोगामी गटातल्या लोकांनी केलेलं आहे. आणि त्यावेळी हे जे मनुवादाची जी संस्कृती पुढे घेऊन चालले होते ते लोक कुठे मुख गिळून गप्प बसले होते. माझा प्रश्न आहे, एक मिनिट, खेमेनीची जी हत्या झाली ती हत्या नक्की झाली कशामुळे? ते हुकुमशाही आहे म्हणून झाली का? ते पेट्रोल जे आहे ते पेट्रोल एक मूळ महत्वाचं कारण आहे की अमेरिकेला ज्या राज्यांमध्ये इस्रायल संघर्षात घुसूया नको, तो खूप मोठा विषय आहे, चर्चेचा वेगळा विषय. पण मला तुम्हालाच एक छोटासा प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की या वक्तव्यांमध्ये फार काही अर्थ नाही, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का की महाराष्ट्राचं पुरोगामित्व ही अशी वक्तव्य पचवून ढेकर देईल की महाराष्ट्रामध्ये कुठेतरी हिंदुत्वाचा चर्चू प्रवेश होतो हिंदू राष्ट्राचा? आज मी तुम्हाला सांगतो, मी महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतो. महाराष्ट्रभर तुम्ही फिरा, महाराष्ट्रभर महेश लांडगे, संग्राम जगताप आणि नितेश राणे यांच्याविषयी लोक काय बोलतात ते ऐका. मी खूप चांगल्या सभ्य भाषेमध्ये बोलतोय, मात्र आपल्या महाराष्ट्राची दर 4 किलोमीटरला भाषा, त्याचा हेल जो आहे तो बदलत असतो. या वेगवेगळ्या हेलमधून जे लोक ज्या अपशब्दामध्ये या तिन्ही लोकांना ज्या पद्धतीने शिवाशाप देतात, मला असं वाटत नाही महाराष्ट्रभरामध्ये कुठलेही नेते एवढे शिवाशाप खात असतील. आणि सगळ्यात पहिली गोष्ट तर मी तुम्हाला सांगतो, हे लोक जे दाखवतात कॅमेरावर, जे ऑनबोर्ड जे सांगतात, वास्तवामध्ये अशा काही गोष्टी नाहीयेत. यांचे किती लोकांशी, किती मुस्लिमांशी व्यवहार होतात, आर्थिक व्यवहार होतात, हे यांनी जाहीर करावं. मी तर यांना सांगतो, उघड माझं आव्हान आहे महेश लांडगे यांना, संग्राम जगताप यांना आणि अगदी नितेश राणे यांना, यांचे किती मुस्लिमांशी आर्थिक व्यवहार होतात, किती व्यवसायामध्ये ते पार्टनर असतात, या सगळ्या गोष्टी यांनी जाहीर कराव्या. सर्वसामान्य हिंदू मुस्लिमांनी एकत्र येऊ नये अशा पद्धतींची यांची वक्तव्य असतात. मात्र वास्तवामध्ये अशा कुठल्याही पद्धतीच्या प्रकारे हे वागत नाहीत. वास्तवामध्ये ज्या ठिकाणी यांना कामाचा दर्जा चांगला मिळतो, चांगल्या पद्धतीने लोक कामं करतात, अशा पद्धतीच्या लोकांना हे कामं देतात. आणि दुसरीकडे एकीकडे फक्त यांच्याकडे प्रसार यांचा चालू असतो की हिंदूंकडूनच खरेदी, मुद्दा लक्षात आला, हिंदूंशीच व्यवहार करा. येते मी पुन्हा येते आपल्याकडे. शिवराय कुलकर्णी, आणि स्वतःची मात्र तळी भरून घ्यायची. अशा वक्तव्यांना अजिबात महत्व द्यायची गरज नाहीये, झटकून टाकावी इतकी कॅज्युअल वक्तव्य आहेत ही, अशी प्रतिक्रिया येते. असं नाही, बरोबर आहे. पैगंबर शेख आणि हनुमंत पवार हे दोघे या शोकमग्न खोमेनींमुळे, आणि त्याच्यामुळे त्यांना हा देखील विवेक राहिलेला नाही आहे
की खोमेनींच्या बद्दल किंवा दुसऱ्या देशांमध्ये मुस्लिम राष्ट्रांमध्ये ज्या काही अशा घटना घडतात त्याची जी रिॲक्शन भारतात येते त्याला आपण कधी विरोध केला पाहिजे. हे यांना कधी एकीकडे घटना दाखवायची एकीकडे संविधान. मला सांगा, इतके लाखांनी कांदे सोलतायत की तिथे हिजाबची बंदी झाली तेव्हा आम्ही त्याचं समर्थन केलं. महाराष्ट्रातल्या या देशातल्या हिजाब बद्दल इथे तुम्हाला एका शब्दाने तुम्ही उच्चारत नाही. इथे लव्ह जिहाद मध्ये ज्या तरण्या मुली पळवून दिल्या जातात त्यांची फसवणूक होते त्यावेळी तुमच्यात पुरोगामित्व कुठे जाते? त्यावेळी मुसलमानांची बाजूकडे हे तुमचं पुरोगामित्व आहे. आणि पैगंबर शेख तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात तुम्हीच नाही फिरत, महाराष्ट्रात आम्ही फिरतो. महाराष्ट्रातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात चला, सगळ्यांना माहिती आहे की पैगंबर शेख हा खोमेनीग्रस्त माणूस आहे, हा सद्दाम हुसेनग्रस्त माणूस आहे, पाकिस्तानच्या वेळी जिंकल्यानंतर फटाके फोडणाऱ्या लोकांची बाजू घेणारा माणूस आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. नितेश राणे, महेश लांडगे आणि मला आनंद अभिमान वाटतोय राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या नेत्याचा, संग्राम जगताप यांचा, की त्यांनी आज जनतेच्या मनातली भावना बोलून दाखवली आहे. लोकप्रिय नेते आहेत महाराष्ट्रातले, हे कोणाच मापदंड लावणार आहे? आणि या पद्धतीचे विधान करून, पिवळी पुस्तकं वाचून, कम्युनिस्टांची लिहिलेली पुस्तकं वाचून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर भाष्य करणारे हे खोमेनीच्या शोकात पडलेले हनुमंत पवार, विवेक ठेवा थोडा. या भारतातल्या कुठल्याही जे मुसलमान या भारताचे देशभक्त आहेत, ठीक आहे. माझी जोडलेली आहे. आम्ही त्यांच्याशी कधीच भेद केला नाही. वेळ कमी आहे आपल्याकडे. तुमचा मुद्दा लक्षात आला. मुस्लिमांसाठी वाटली, खोमेनीसाठी आंदोलन मुद्दा लक्षात आला. ठीक आहे. हनुमंत पवार थोडक्यात. आमच्या बांगलादेशमधल्या हिंदू बांधवांना ज्यावेळेस मारलं जात होतं बांगलादेशमध्ये, त्यावेळेस यांचं भाजपाचं सरकार कुठल्या बिळात जाऊन बसलं होतं? त्याच बांगलादेशच्या पंतप्रधानांना मध्ये बोलायचं नाही. कुलकर्णी मध्ये बोलायचं नाही. माझं तोंड चांगलं नाही. कुलकर्णी मध्ये बोलायचं नाही. कुलकर्णी ऐकून घ्यायची क्षमता ठेवा. कुलकर्णी ऐकून घ्यायची क्षमता ठेवा. कुठल्या बिळात जाऊन बसले होते? बांगलादेशमध्ये माझ्या हिंदू बांधवांना मारलं होतं त्यावेळेस मोदी साहेब कुठल्या बिळात जाऊन बसले होते? शेख हसीनाला आपल्या घरात घेऊन बसणारे, रियाज अलीला आपल्या घरात घेऊन बसणारे, किती संघवाले आणि भाजपवाल्यांच्या मुली मुस्लिमांना दिलेल्या सांगू यादी, मुसलमानांच्या मुलाला दिलेल्या मुली किती संघवाले भाजपच्या आहेत यादी वाचून एकत्र जर सगळे बोलायला लागलात तर मुद्दा समोर येत नाही. क्षमता ठेवा. कुलकर्णी ऐकायची क्षमता ठेवा. कुलकर्णीचे दिवस गेले, तुम्ही बोलायचं आणि ऐकायचं. कुलकर्णीचा माईक बंद करा. कुलकर्णीचा माईक बंद करा. शिवराय कुलकर्णी आणि हनुमंत पवार दोघंही एकत्र बोललात तर कुणाचाही मुद्दा समोर येणार नाहीये. माझ्याकडे वेळ कमी आहे. माझी वेळ आहे, मला बोलू द्या. माझ्याकडे वेळ कमी आहे. शिवराय कुलकर्णी विनंती आहे आपल्याला, त्यांना मुद्दा मांडू दे ना. कुलकर्णी आहेत, जे कुलकर्णी पंत आहेत, असाच जर कालवा करणार असतील तर दुसऱ्यांना संधी कधी मिळणार? हे कुलकर्णी त्यांच्या वेळेस कोणी बोललेलं नाही. वैयक्तिक टीका कुणीही करू नका. मी पुढच्यांकडे जाणार आहे. कुंदन पाटील तुम्ही मगाशी हात वर करत होता, तुम्हाला मुद्दा मांडायचा झालं नाही. माझं कंप्लीट झालं नाही नम्रताजी. माझा मुद्दा आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी किती मुली मुस्लिमाच्या घरात दिल्या यादी वाचून दाखवायची का? लव्ह जिहादची भाषा करता तुम्ही. किती मुस्लिम मंत्री तुम्ही केले वाचून दाखवायची का यादी? तुम्हाला वाचून दाखवायची यादी. तुम्हाला अटल बिहारी वाजपेयी कम्युनिस्ट पक्षात होते, दाखवू पुरावा? अटल बिहारी वाजपेयी कम्युनिस्ट पक्षात होते, पुरावा दाखवू तुम्हाला? तुमचे लालकृष्ण अडवाणी पाकिस्तानमध्ये जाऊन मोहम्मद अली जिनाच्या कबरीवर नतमस्तक झाले. मोहम्मद अली जिनाच्या कबरीवर नतमस्तक झालेल्या अडवाणीच्या लोकांनी आम्हाला भारत पाकिस्तान बोलवता पाकिस्तानमध्ये बिर्याणी खायला जाणाऱ्या नरेंद्र आपल्याला इतिहास खोदण्यात काही अर्थ नाहीये, कारण इतिहासामध्ये गाडलेल्या गोष्टी जर निघाल्या ना तर बात खूप लांब पर्यंत जाते आणि मग ते प्रत्येकासाठी दुखरी नस होऊन बसते. मला शेवटचे 2 पॉइंट्स घ्यायचे कुंदन आणि पैगंबर यांच्याकडनं. सुरुवातीला कुंदनजी बोला. माझं मुस्लिम समाजाला एकच आव्हान आहे की त्यांच्या समाजामध्ये ट्रान्सपरन्सी नाही. हिंदू समाजातले लोक त्यांच्या मोहल्ल्यातून जायला भीतात. आज हिंदूंच्या मंदिरामधून कोणीही दिवसा रात्री कधीही जाऊ शकतं. त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची गोपनीयता नसते. मस्जिद आणि दर्ग्यामध्ये जी गोपनीयता पाळली जाते ती जर नाहीशी झाली तर मुस्लिम समाजाबद्दल हिंदू समाजामध्ये मत चांगलं व्हायला मदत होईल. आणि लव्ह जिहाद थांबवणे, लँड जिहाद थांबवणे आणि गो हत्या थांबवली तर हे 4च उपाय जर केले तर मला वाटतंय की संपूर्ण हिंदुस्थानमध्ये सगळ्या समाजामध्ये एक बंधुभाव तयार व्हायसाठी पोषक वातावरण तयार होईल.
आणि सगळ्या समाजांनी मिळून एक राष्ट्र म्हणून सगळ्यांनी एकत्र यायचं असेल तर या सगळ्या गोष्टी आपापल्या समाजानं आपापल्या ठिकाणावरती योग्य पद्धतीने राबवल्या पाहिजेत. गेल्या अनेक वर्षापासून जो दबलेला समाज आहे, बहुजन समाज असून सुद्धा, मोठ्या संख्येनं असून सुद्धा अनेक वेळा या समाजावरती अन्याय झालेला आहे. स्वातंत्र्यापूर्वी सुद्धा झालेला आहे, स्वातंत्र्यानंतर सुद्धा झालेला आहे. त्याच्या माध्यमातून काही प्रतिक्रिया जर आल्या असतील तर त्यांनी त्या कॅज्युअली घ्यायला शिकलं पाहिजे आणि स्वतःचं अवलोकन करून काय आपल्या चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करून एका नवीन समाजाच्या उभारणीसाठी जर समोर आलं तर मला वाटतं याच्यातून चांगलं. मिडल ईस्टमध्ये जे चाललेलं आहे धर्माच्या नावावरती ते सगळे लोक अनुभवत आहेत. पैगंबर शेख, थोडक्यात. एक तर पहिली गोष्ट काय आहे, जे आता कुंदन पाटील बोलले की गोपनीयता वगैरे अशा कुठल्याही पद्धतीचं काहीही वास्तव नाहीये. आपण कधीही मशिदीमध्ये या, कुठल्याही मशिदीमध्ये या, कुठल्याही मुस्लिम मोहल्ल्यामध्ये जावा, तुमचं स्वागत आहे. बरेच जण जातात, जे जातात त्यांना माहिती आहे. आय बेग टू डिफर. बऱ्याच ठिकाणी हा प्रवेश नसतो, बऱ्याच ठिकाणी ही वस्तुस्थिती आहे, हे मान्य करायला लागेल. सगळ्या ठिकाणी नाहीये पण बऱ्याच ठिकाणी आहे. काही ठिकाणी अशा गोष्टी घडत असतील तर सरकार त्याच्यासाठी आहे तुमचं, कुंदन पाटील सर, की तुमच्याकडे आहे, गृह खातं तुमच्याकडे जरी बोलावं लागत असेल तर मला असं वाटतं की गृह खातं कुठंतरी फेल आहे. आणि आमचीही वारंवार अशीच मागणी असते की सौदार्याची जी भूमिका आहे ती आली पाहिजे. दोन्ही समाजातून जे सौदार्य साधणारे लोक आहेत त्यांनी एकत्र आलं पाहिजे. मात्र त्यांनी एकत्र येऊ नये याच्यासाठी जर सरकारी पक्षाकडून अशा जर पद्धतीची वक्तव्य वारंवार होत असतील तर मला असं वाटतं यांना लगाम लावणं कुठेतरी गरजेचं आहे. महेश लांडगे असतील, जगताप असतील, राणे असतील, यांच्या कुठल्याही वक्तव्याने शष्प 1% सुद्धा समाजामध्ये जे आहे त्याच्यामध्ये काही प्रभाव वगैरे पडत नाही. उलट मी तुम्हाला काय घडतं या गोष्टी तर तुम्हाला थोड्या वेळापूर्वीच मी सांगितलेल्या आहेत. मात्र मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींमधून जनतेचा जो वेळ आहे तो वाया जातो. आज आपल्या समस्या ज्या आहेत त्या वेगळ्या आहेत. आपल्याला विश्वगुरू बनायचंय, आपल्याला जगाला काहीतरी आदर्श निर्माण करायचं. आणि जगाला आदर्श निर्माण करताना एका देशामध्ये राहून आपण असं सांगतोय की मुस्लिमांची मतं आपल्याला नकोय, तर याचा निषेध मला बिलकुलच करायचा नाहीये. कारण निषेध करण्यासारखी परिस्थितीच खरं तर नाहीये. एका राजश्रयाच्या बैलगाडी खाली चालून जर काही श्वान अशा पद्धतीचे जर वक्तव्य कुठल्याही पद्धतीची द्वेषात्मक करत असतील तर मला असं वाटतं की राजश्रयाच्या बैलगाडी खालून त्यांनी बाहेर निघावं आणि अशा पद्धतीची वक्तव्य बरीच सजेशन यामध्ये येऊ शकतात. या सौहार्दासाठी काय करायला हवं की हिंदूंनी हे केलं तर बरं होईल, मुस्लिमांनी ते केलं तर बरं होईल, किंवा हिंदू मुस्लिमांनी हे नाही केलं तर बरं होईल, असे सगळे सजेशन्स हे वारंवार येत राहतात सौहार्दासाठी. पण या सौहार्दासाठी एक नक्की सोल्युशन असू शकतं की ह्या सगळ्या मुद्द्यांचं राजकारण जर राजकारण्यांनी नाही केलं तर बरं होईल. मला वाटतं या दोन्ही समाजामध्ये सौहार्दाकडे वाटचाल करण्यासाठी तो एक सगळ्यात मोठा बूस्ट असेल. बाकी राजकारण आपले आपले पक्ष करत असतात, आपण सांगण्यामुळे ते काही थांबतील असं वाटत नाही. पण ठीक आहे, आपण वेळोवेळी सल्ले देत राहायचे जनते म्हणून, कारण आपण मत देत असतो, त्यामुळे आपल्याला हक्क तो नक्कीच आहे. या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.